नमस्कार, राणीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या घाऱ्या। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, हा लाल भोपळा आहे, मी साल काढून चिरून घेतलेला आहे। हा अर्धा किलो भोपळा आहे। त्यानंतर गूळ किसून घेतलाय मी, हा 400 ग्रॅम गूळ आहे। गव्हाचं पीठ आपल्याला लागेल तसं वापरायचंय। त्यानंतर 1 चमचा विलायची पावडर, 1 चमचा खसखस, मीठ चवीप्रमाणे, पांढरे तीळ 1 चमचा आणि तळण्यासाठी तेल। आता आपण हा भोपळा उकडून घेणार आहोत। त्याच्या कुकरला आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। हे बघा, पाणी न टाकता मी आता असंच ठेवणार आहे। याला 2 शिट्ट्या घेऊन वाफवून घ्यायचंय आपल्याला चांगला। 2 शिट्ट्यानंतर ना आपला भोपळा आता शिजलेला आहे। आता आपण तो काढून घेऊया एका मोठ्या भांड्यात। पाणी नव्हतं टाकलं मी शिजताना अजिबात। भोपळा गरम असतानाच असा मॅशरने बारीक मॅश करून घ्यायचा आहे। आणि त्यात आता आपण हा गूळ टाकून घेऊयात। गरम असतानाच मॅश केल्यामुळे गूळ आहे ना लवकर बारीक होतो, म्हणून गरम असतानाच मॅश करून घ्यायचंय। आणि मग बघा, आता हे चांगलं आपलं एकजीव करून झालेलं आहे भोपळा आणि गूळ। आता आपल्याला 10 मिनिटं हे असं झाकून ठेवायचंय, जेणेकरून जर गूळ कुठे थोडासा राहिला असेल ना तो चांगला वितळला जाईल म्हणून। 10 मिनिटानंतर जर आपला गूळ वितळला नाही तर काय करायचं, हे मिश्रण असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय। थंड झाल्यावर फिरवायचंय, गरम असताना नाही फिरवायचंय। हे बघा, आपलं गूळ आणि भोपळा चांगला एकजीव झालेला आहे। आता आपण पीठ मळून घेऊयात। टाकून घेऊयात तीळ, खसखस, विलायची पावडर आणि थोडंसं मीठ, एक अर्धा चमच्याच्या आसपास। आणि आता आपण यात बसेल तसं आपल्याला लागेल तसं पीठ घालून चांगलं घट्ट पीठ मळून घ्यायचंय। भोपळा आणि गुळाला पाणी सुटतं, त्यामुळं पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचंय आणि लगेच त्याच्या घाऱ्या करून घ्यायच्यात। आपलं पीठ मळून होईपर्यंत मी तेल तापत ठेवते इकडे। हे बघा, असं घट्ट पीठ मळून घ्यायचंय चांगलं मऊ करून। याला आता मी तेलाचा हात लावून मळून घेते अजून। हे बघा, आपलं पीठ आता मळून झालेलं आहे। आता आपण घाऱ्या लाटून घेऊयात। हे बघा, एक चपातीच्या आकाराचा मोठा गोळा घ्यायचा आहे। नंतर तेल लावून आपण हा लाटून घेणार आहोत। नंतर मी परत आतमध्ये तेल लावतेय। आता आपण लाटून घेऊयात। जाडसरच लाटून घ्यायचंय आपलं पुरीसारखं। आणि बघा, मी आता हे डब्याच्या आकाराने काढून घेते पुऱ्या।
बघा आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे. आता आपण आपल्या घाऱ्या तळून घेऊयात. हे बघा आपल्या घाऱ्या आता मस्त तळल्या जात आहेत. आपण एक एक करून सगळ्या तळून घेऊयात. हे बघा आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या आता तळून झालेल्या आहेत सगळ्या. आपण आता ह्या काढून घेऊयात.